acid aspiration syndrome. Acid aspiration syndrome, it is also called as Mendelssohn syndrome or chemical pneumonitis. It is a severe form of pulmonary aspiration that results from the inhaling a large volume of acidic gastric content into the lung. म्हणजे जेव्हा एखादा ॲसिडिक गॅस्ट्रिक कंटेंट लंगमध्ये आपण इनहेल करतो तेव्हा जे केमिकल न्यूमोनायटिस होतं त्याला म्हणतात ॲसिड एस्पिरेशन सिंड्रोम. लॉजिकल, नॉन इन्फेक्शस आहे, ॲक्यूट इन्फ्लेमेटरी रिॲक्शन आहे इन द लंग पॅरेन्कायमा आणि त्याच्यामुळे डायरेक्ट टॉक्सिक इफेक्ट होतो. ॲस्पिरेशन म्हणजे काय की एंट्री ऑफ द एनी मटेरियल such as food, liquid, saliva or gastric content from the mouth or the stomach into the larynx or any lower respiratory tract. Acid aspiration syndrome specific type of aspiration injury आहे. तर कोणत्या ॲस्पिरेशन सिंड्रोममध्ये काय कंटेंट असतो? ॲसिड ॲस्पिरेशन सिंड्रोममध्ये प्रायमरीली स्टेराईल गॅस्ट्रिक ॲसिड असणार. ॲस्पिरेशन न्यूमोनियामध्ये ओरोफॅरिंजियल और गॅस्ट्रिक कंटेंट्स कोलोनाइज्ड विथ बॅक्टेरिया असणार. फॉरेन बॉडी ॲस्पिरेशनमध्ये सॉलिड पार्टिक्युलेट मॅटर असणार. ॲसिडमुळे डॅमेज होणार तर त्याचं पॅथोफिजिओलॉजी काय आहे? सिव्हिरिटी ऑफ द लंग इंजरी डिपेंड्स मेनली ऑन द व्हॉल्यूम अँड ॲसिडिटी ऑफ द ॲस्पिरेट. डायरेक्ट टॉक्सिक इंजुरी, इन्फ्लेमेटरी कॅस्केड अँड ॲक्यूट लंग इंजुरी. ओके, डायरेक्ट टॉक्सिक इंजुरीमध्ये ॲस्पिरेशन ऑफ हायली ॲसिडिक गॅस्ट्रिक कंटेंट. ओके, सो ॲस्पिरेशन ऑफ द हायली ॲसिडिक कंटेंट ज्याचा pH 2.5पेक्षा कमी असतो त्याच्यामुळे काय होतं, इमिजिएट एक्सटेन्सिव्ह आणि डायरेक्ट केमिकल डॅमेज होतं, काइंड ऑफ बर्न होतं टू द डेलिकेट रेस्पिरेटरी इपिथेलियम जे की ब्रॉन्काय आणि अल्व्हिओलायची लायनिंग असते. रॅपिड डिस्कॉमेशन होणार, दॅट इज शेडिंग ऑफ द इपिथेलियल सेल लिडिंग टू ब्रॉन्कायटिस किंवा हिमरेज. डायरेक्ट टॉक्सिक इंजुरी झाल्यानंतर इन्फ्लेमेटरी कॅस्केड असतं. डॅमेज काय करतं, मॅसिव्ह ॲक्यूट इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स ट्रिगर करतं लंग्समध्ये. मग इन्फ्लेमेटरी मिडिएटर्स रिलीज होतात, त्याच्यामुळे काय होतं, न्यूट्रोफिल्स आणि न्यूट्रोफिलचं रिक्रुटमेंट होतं, मग मॅक्रोफेजेसचं ॲक्टिवेशन होतं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स जनरेट होतात आणि अजून लंग डॅमेज होतं. फायनली ARDSचे फीचर्स दिसतात. सिव्हिअर इन्फ्लमेशनमुळे ॲल्व्हिओलार कॅपिलरी मेम्ब्रेनची इंटिग्रिटी कॉम्प्रोमाइज होते. ते काय असतं की जे एअर स्टॅक आणि ब्लड वेसल्समधलं बॅरियर असतं ते. दिस ब्रेकडाऊन लीड्स टू इन्क्रीज वॅस्क्युलर परमिबिलिटी. ओके, जे इन्फ्लमेशनच्या पुढचं आहे त्याचे सिम्पटम्स, वॅस्क्युलर परमिबिलिटी इन्क्रीज होते. मग प्रोटीन रिच फ्लूइड लीक होतात फ्रॉम द कॅपिलरीज इन टू द ॲल्व्हिओलाय अँड पल्मनरी इंटरस्टिशियम. मग इनॅक्टिवेशन ऑफ द पल्मनरी सर्फॅक्टंट होतं आणि leading to collapse, that is atelectasis. These events results in reduced lung compliance, impaired gas exchange. Common sense. लंग कम्प्लायन्स कमी होणार, गॅस एक्सचेंज इम्पेअर होणार, हायपॉक्झेमिया होणार, त्याच्यामुळे ARDS होणार. काय बघितलं आपण की ॲसिड एस्पिरेशन सिंड्रोम आहे, मेंडेल्सन सिंड्रोम म्हणतात त्याला, म्हणजेच केमिकल न्यूमोनायटिस. त्याच्यामध्ये जे गॅस्ट्रिक कंटेंट आहे, जे ॲसिडिक कंटेंट असतं ते ॲस्पिरेट होऊन लंग्समध्ये जातं. हे नॉन इन्फेक्टिव्ह आहे, इन्फ्लेमेटरी रिॲक्शन होते लंग पॅरेन्कायमाला आणि त्याच्यामुळे डायरेक्ट टॉक्सिक इफेक्ट पण होतो. वेगवेगळ्या ॲस्पिरेशन सिंड्रोम्समध्ये वेगवेगळ्या ॲस्पिरेट कंटेंट्स असतात. जसं की ॲसिड ॲस्पिरेशन सिंड्रोममध्ये आपलं ॲसिड आहे. ॲस्पिरेशनल निमोनिया असेल तर ओरोफॅरिंजियल किंवा गॅस्ट्रिक कंटेंट आहे. फॉरेन बॉडी ॲस्पिरेशन असेल तर सॉलिड पार्टिक्युलेट्स आहेत. आता पॅथोफिजिओलॉजीमध्ये 3 गोष्टी होतात. पहिले डायरेक्ट टॉक्सिक इंजुरी होते, मग इन्फ्लेमेटरी कॅस्केड असतं, मग ॲक्यूट लंग इंजुरी होते. डायरेक्ट टॉक्सिक इंजुरी कशी असते की जर सिव्हिअर ॲसिडिक कंटेंट जर ॲस्पिरेट झाला तर इमिजिएटली एक्सटेन्सिव्ह एकदम केमिकल डॅमेज होणार, जसं की बर्न होतं टू द रेस्पिरेटरी इपिथेलियम. त्याच्यामुळे डायरेक्ट रॅपिड डिस्कॉमेशन होणार ऑफ द इपिथेलियम. इन्फ्लेमेटरी कॅस्केड क्रिएट होणार, डॅमेज ट्रिगर करणार इन्फ्लेमेशनला, मग मॅसिव्ह ॲक्यूट इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स होणार लंगमध्ये. इन्फ्लेमेटरी मिडिएटर्स रिलीज होणार आणि त्याच्यामुळे न्यूट्रोफिलची रिक्रुटमेंट होणार, मॅक्रोफेज ॲक्टिवेट होणार आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स बनणार आणि फर्दर डॅमेज करणार. फर्दर इन्फ्लेमेशनमुळे ॲल्व्हिओलार कॅपिलरी मेम्ब्रेन कॉम्प्रोमाइज होणार, त्याच्यामुळे अजून वॅस्क्युलर परमिबिलिटी वाढणार, प्रोटीन रिच फ्लूइड लीक होणार आणि पल्मनरी इंटरस्टिशियम प्रोटीन रिच फ्लूइड लीक होणार फ्रॉम द कॅपिलरीज इन टू द पल्मनरी इंटरस्टिशियम. इन दिस प्रोसेस देर इज ऑल्सो इनॅक्टिवेशन ऑफ द पल्मनरी सर्फॅक्टंट, त्याच्यामुळे ॲटेलॅक्टासिस होणार आणि दीज इव्हेंट्स रिझल्ट इन रिड्यूस लंग कम्प्लायन्स. आता फायनल इफेक्ट काय आहे, लंग कम्प्लायन्स रिड्यूस होणार,
गॅस एक्सचेंज इम्पेअर होणार आणि सिव्हिअर हायपॉक्झिमिया होणार. ह्या सगळ्या गोष्टी लीड्स टू ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. ॲक्यूट ॲस्पिरेशन सिंड्रोममधला ॲसिड ॲस्पिरेशन सिंड्रोमचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत? जे कॉन्शियसनेस आणि जे कॉन्शियसनेस इम्पेअर करतात कंडिशन्स किंवा बॉडीचा प्रोटेक्टिव्ह एअरवे रिफ्लेक्सेसमध्ये कॉम्प्रमाइज होते कधी कधी. जे कोणते प्रोटेक्टिव्ह एअरवे रिफ्लेक्सेस आहेत? गॅग रिफ्लेक्स, कफ रिफ्लेक्स, लॅरेंजियल फंक्शन. तर अशा काही कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये कॉन्शियसनेस इम्पेअर होणार किंवा प्रोटेक्टिव्ह एअरवे रिफ्लेक्सेसमध्ये कॉम्प्रमाइज होणार. तसं काय काय आहे? डिप्रेस लेवल ऑफ कॉन्शियसनेस, दॅट इज त्याच्यामध्ये काय होणार? जनरल ॲनेस्थेशिया कशामध्ये होणार आहे? तर जनरल ॲनेस्थेशिया, सिडेशन, ड्रग, अल्कोहोल ओव्हरडोस, हेड ट्रॉमा, सीझर. न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये स्ट्रोक, डिमेन्शिया, न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स. ठीक आहे. इसोफेजियल स्टमकवाल्या इश्यूजमध्ये काय? GERD, गॅस्ट्रोपॅरेसिस, इसोफेजियल स्ट्रिक्चर. मेकॅनिकलमध्ये प्रेझेन्स ऑफ नॅझोगॅस्ट्रिक ऑर एंडोट्रॅकियल ट्यूब्स. ओमेटिंगमध्ये स्पेशली इफ द पेशंट इज अनकॉन्शियस ऑर एज इम्पेअर्ड रिफ्लेक्सेस. आता हे कसं प्रेझेंट करणार पेशंट आपल्याकडे? अब्रप्टली असणार, हे इमर्जन्सी आहे, अक्यूट कंडिशन आहे, पोटेन्शियली कॅटॅस्ट्रॉपिक आहे, ऑफन ऑकरिंग इन अ अनविटनेस सेटिंग. कधीतरी सर्जरीमध्ये किंवा लॉस ऑफ कॉन्शियसनेसमध्ये हे होतं. तर ह्याच्यामध्ये कसं प्रेझेंट करणार पेशंट आपल्याला? पेशंट रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये असतात. अब्रप्ट ऑनसेट ऑफ सिव्हिअर शॉर्टनेस ऑफ ब्रेथ असते आणि रॅपिड ब्रिदिंग होणार. त्याच्यामध्ये कफ करणार, वीज करणार, व्हायलंट कफिंग एकदम, कारण की फॉरेन पार्टिकल्सला बाहेर टाकण्यासाठी आपला कफ रिफ्लेक्स काम करतो, जो की प्रोटेक्टिव्ह एअरवे मेकॅनिझम आहे. मग व्हायलंट कफिंग होणार, विजिंग होणार, ऑफन विथ एवढं व्हायलंटली होईल की फ्रॉदी आणि ब्लडी स्पुटम पण बाहेर येईल. फिवरिश असणार पेशंट, मे डेव्हलप रॅपिडली ड्यू टू द इन्फ्लेमेटरी रिॲक्शन. ऑस्कल्टेशन केली तर क्रॅकल साऊंड आपल्याला ऐकायला मिळतील ॲट द लंग बेस corresponding to the area of aspiration. Systemic signs includes hypoxemia, immediately होणार, hypotension, shock may develop बाद में. Now डायग्राम तेच फाईन, डायग्राम काढू शकतो आपण. कॅन नॉट ड्रॉ अन इमेज, आय विल डिस्क्राइब द टिपिकल ब्ला ब्ला. I don't think so it is important. Diagnosis and treatment. Diagnosis of the acute acid aspiration syndrome. Clinical suspicion based on a history of high risk event. Anesthesia दिला एका पेशंटला, वॉमिटिंग झाली होती का, लॉस ऑफ कॉन्शियस होता का, आणि हे झाल्यानंतर एक अब्रप्ट ऑनसेट ऑफ रेस्पिरेटरी डिस्ट्रेस झाला आहे का, कफ झाला का, हायपॉक्झिमिया, हे रिलिव्हंट हिस्ट्री आहे. चेस्ट एक्सरेमध्ये आपल्याला पॅची अल्व्हिओलर ओपेसिटीज दिसणार इन द डिपेंडंट लंग एरियाज, जे की विदिन फ्यू आवर्स दिसतात. ट्रीटमेंटमध्ये आपण प्रायमरी सपोर्ट देणार, ABC, एअरवे मॅनेजमेंट अँड ऑक्सिजनेशन, इमिजिएट प्रोव्हिजन ऑफ द ऑक्सिजनेशन, आणि मे रिक्वायर इंट्युबेशन अँड मेकॅनिकल व्हेंटिलेशन. ऑक्सिजन तर द्यायचंच लगेच, पण कधी कधी इंट्युबेशन आणि मेकॅनिकल व्हेंटिलेशन पण लागू शकतं. सर्क्युलेटरी सपोर्टमध्ये जर द पेशंट हायपोटेन्शन किंवा शॉकमध्ये असेल विथ इंट्राव्हेनस फ्लूइड अँड इफ नेसेसरी तर सर्क्युलेटरी सपोर्ट द्यायचा. नो रूटीन प्रोफायलॅक्टिक मेडिकेशन. काही प्रोफायलॅक्टिक मेडिकेशन ॲज सच नाही आहेत. देर इज नो एव्हिडन्स ऑफ सपोर्ट इन रूटीन यूज ऑफ प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक इमिजिएटली आफ्टर ॲस्पिरेशन ॲज द इंजरी इज इनिशियली नॉन इन्फेक्शियस, दॅट इज केमिकल. त्याच्यामुळे आपल्याला प्रोफायलॅक्सिस देऊन काय फायदाच नाही आहे. अँटीबायोटिक्स कशासाठी असतात की सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन, ॲस्पिरेशन निमोनिया वगैरे असेल तर अँटीबायोटिक्स देऊ शकतो आपण, विच टिपिकली ऑकर्स 2 to 3 days लेटर. म्हणजे ॲसिड ॲस्पिरेशन सिंड्रोममध्येच पुढे जाऊन ॲस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो. मग तेव्हा आपण ते होऊ नये म्हणून प्रोफायलॅक्टिकली अँटीबायोटिक्स देऊ शकतो. देर इज नो एव्हिडन्स टू सपोर्ट द रुटीन यूज ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड्स. त्याच्यामुळे स्टेरॉइड्स नाही द्यायचे. जेव्हा सिव्हिअर ॲक्यूट न्युमोनायटिस असतं तेव्हा देऊ शकतो. तर सो दिस इज ॲसिड ॲस्पिरेशन सिंड्रोम. Thank you.